नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आग्रिकोल यूट्यूब चॅनल म्हणजे सूरज दातीलकर या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलो आहे रामश्याम मैदान खिडकाली येथे आणि या मैदानामध्ये अशा भरमसाठ अशा मोठ्या लढती होणार आहेत. त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल. तसेच आपले छोटे मोठे नंदी लवकर आले त्याची मुलं दाखवण्याचा प्रयत्न असेल. कशा काय प्रकारे शर्यती असतील त्या देखील दाखवण्याचा प्रयत्न असेल. मित्रांनो, हेतू एकच असतो की या यूट्यूबमार्फत कुठं ना कुठेतरी या नंदींच्या मुले आमचं देखील नाव व्हावं. पैसे कमवण्याचा कधीच आमचा हेतू नसतं आणि कोणाकडनं आपण घेत पण नाही. तुम्हाला तर माहीतच असेल. जसं आपण काल या मैदानाची व्हिडिओ पण केली होती, कोणत्याच प्रकारचं मानधन न घेता. कारण का घरापासून जवळ आहे, पेट्रोल पाणी काय एवढं लागत नाही. त्याची मुलं 200-400 रुपये घेऊन काय आपण बदनाम होत नाही. त्याची मुलं जेवढं काय होईल तेवढं आपल्याला देवाण दिलेलं आहे. कामधंदा चांगला चालू आहे, त्याच्यामुळं काय विषय नाही. कामच चालू आहे, धंदा नाही. चला, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आशीर्वादाने कुठंतरी माझं पण चांगलं किंवा या महादेवाच्या आशीर्वादाने काहीतरी चांगलं व्हावं हीच देवाचरणी पण प्रार्थना करतो मी. आज बघूया, मला लवकर आलं, थोडंसं कोण आले, कसं आलं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. शर्यती काय असतील, कशा असतील ते समजतील. चला जाऊया मैदानात. स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके म्हणजेच आपल्या आप्पांच्या दावणीचं नाव चालवणारा सध्या बघतोय आपण वेगाचा चित्ता म्हणून ज्याला ओळखलं जातं, असा दादा सर्जा आहे. आणि तिकडे मस्त शांतपणे आरामात बसलेला आपला रोमन आहे. रोमन आणि सर्जा दादा तो देखील आजच्या या खिडकालीच्या मैदानामध्ये सज्ज आहे. आज गुरुनाथ शेठ फडके हे देखील येणार होते. आज आपल्या आप्पांच्या पावलावर पाऊल ठेवून कुठं ना कुठेतरी दादा सरकार हा ब्रँडचं नाव वरती ठेवण्याचा प्रयत्न 100% त्यांचा आहे आणि संपूर्ण त्यांच्या टीमचा आहे. बरीचशी त्यांची मित्रमंडळी तसेच सगळी टीम आलेली आहे. चला, आजच्या या मैदानामध्ये सर्जा दादाला देखील शुभेच्छा. मुंबईमध्ये जेव्हा आल्या तेव्हा गुलालच घेऊन गेला आहे. आज देखील मुंबईमध्ये गाजवण्यासाठी सज्ज आहे. मित्रांनो, समोरच बघताय 13-14 नंबरचा आपला येलकुंदेचा नखऱ्या बघताय. नखऱ्या देखील मैदानामध्ये आले. बरेचसे असे मोठे बिनजोड आपल्याला खेळताना बघायला भेटतं. आज देखील एकदम भरभक्कम असा नंदी आज देखील सज्ज आहे पळण्यासाठी. समोरच बघताय त्याचे संपूर्ण टॅग वगैरे लिहिलेले आहेत. बिनजोड किंग, हिंदी केसरी, सेकंदाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख पिंट्या ग्रुप नांदिवली येलकुंदे यांचा नखऱ्या शेट आहे. मित्रांनो, समोरच बघताय दावडी गावचा शंभू देखील आलेला आहे मैदानामध्ये. आणि शंभू आपण मागच्या वेळेस बघत होतो एकदम टॉपमध्ये बोलायचा आणि यावर्षी देखील एकदम चांगला स्पीड लावतोय असा शंभू बघायला भेटत आहे. दावडीचा शंभू बघा, आसपास मंडळी आल्याच्या नंतर कसं एकदम रागाने. मित्रांनो, समोरच बघताय संघर्ष योद्धा आपला वजीर आहे. बऱ्याचशा वेळेला आपण बघितलेला एकदम टॉपच्या बिनजोड करताना. त्याचे मालक देखील आहे, छोटे मालक. शेठ नमस्कार. बोला. नाव काय तुमचं? तनिष करावकर. कोणाच्या नावानं आपला नंदी पलतं? जिगर वजी ग्रुप, कोलीकोपर आणि आरू शेमन सुरे वांजले कर्जत या नावाने पलतो. अगोदरपासून कोलीकोपरचं नाव या वजीरने संपूर्ण महाराष्ट्रभर केले. आज बघायला गेलं तर चांगला पलतं आणि एकदम टॉपमध्ये पलतं. काय म्हणाल? काय नाही, छान पलतो. वजीर आज तुमच्या धावणीला आहे. स्वतःला किती लकी समजताय? खूप अभिमान आहे त्याचा की तो आमच्या धावणीला आहे. आजचं नियोजन कसं काय? छान आहे. आता बघू काय जमल्यावर. नेहमी वेगवेगळे पैऱ्यामध्ये पलताना बघायला भेटतो वजीर. काय बोलशील? एक पायऱ्या राहू दे, काही विषय नाही. लगीन करायचा म्हणून लाजतंय हो. बाकी वजीरला खूप सारे शुभेच्छा असतील. तुफान वेगाचा बादशाह आर्या मिलिंद शेठ तसेच सावकार ग्रुप कोसगाव यांचा वेगाचा बादशाह पब्लिकचा वितार आपण समोरच बघता. भोंगाडोन देखील आजच्या या मैदानामध्ये आले आणि आल्या आपल्याला एक बिनजोडला नाव बघायला भेटतं आहे. 2 गोंडे आणि बादल्या तसेच बोकडावरती नाव आहे. आणि आजच्या या मैदानामध्ये मिलिंद शेठ आणि संपूर्ण त्यांचे सहकारी असतील, मित्रपरिवार असतील ते देखील आहेत. आणि आपला लाडका भोंगाडोन देखील आजच्या या मैदानामध्ये लवकरच आलेला आहे. आल्या नाव पण बघायला भेटतं आपल्याला भोंगाडोनचा. मित्रांनो, शरीरयष्टी बघू शकता त्याची. एकदम दिसायला जर लहान असला ना तरी पण त्याचा पल आपण बघतो एकदम टॉपमध्ये. ठीक आहे, तुझा घ्या. आणि इकडे आपले मिलिंद दादा पण आलेले आहे. संपूर्ण मित्रमंडळी वगैरे आहेत. मिलिंद दादा पण आहेत बघा. दादा नमस्कार. नमस्कार. बरे आहेत ना? एकदम मजेत. भोंगाडोन वगैरे तब्येत आहे एकदम व्यवस्थित आहे ना? चला, दादांना पण शुभेच्छा. जास्त काय बोलणं आपण बघतोय आपण. भोंगाडोन आले आणि भोंगाडोन आल्याच्या नंतर त्याचा चाहता वर्ग पण आपल्याला नेहमीच बघायला भेटतं. किती सारा असा चाहता वर्ग आहे त्याचा आज ह्या मैदानामध्ये भोंगाडोनला बघण्यासाठी आलेले आहेत. मित्रांनो, श्रीकांत जोशी यांचा आपण बाजी पण बघतोय. बाजी देखील मैदानामध्ये आला आणि 3 फेऱ्याला बघायला गेलं
तर म्हणजे आता जाकीर भाई यांच्या दावणीतला हा बाजी आहे आणि नेहमीच आपल्याला श्रीकांत शेठ यांच्या आपल्याला दावणीला बघायला भेटतं. आज देखील आलेला आहे. हे श्रीकांताचा पण आहे बघ समोर बाजी आणलेला आहे मैदानामध्ये. बघतोय फिटनेस आणि शरीरयष्टी त्याची 1 नंबर 3 फेऱ्यामध्ये नेहमीच आपल्याला टॉपमध्ये पळताना बघायला भेटतं. इकडे देवेश शेठ फडके आणि श्रीकांत आहेत बघा मित्रांनो समोरच बघताय 24 पबजी देखील आजच्या या मैदानामध्ये आलेला आहे. आणि पबजीबद्दल सांगायचं तर अतिशय असा रागीट नंदी बऱ्याचशा वेळेला पहिल्या वाचून 1 नंबरमध्ये पळत नव्हता, पुन्हा त्याच थाटात त्याच जोशात 1 नंबरच्या शर्यती करतो आणि त्या शर्यती आपल्या नावावर देखील करतो. असा पबजी देखील मैदानामध्ये आल्या. आणि इकडे आपण बघतोय रॉकी भाई आणि पबजी दोन्ही मैदानामध्ये आल्या. मित्रांनो जवळ भावाचा साज आपल्याला जवळ बांधलेला बघायला भेटतं. आपला पालेकुर्दचा रॉकी भाई बघता आणि इकडं पबजी बघताय. नेहमीच आपला कोणी गावचे संपूर्ण टीम असते पबजीच्या सोबत. आणि खरोखर बोललं तर दोन्ही मालक असू द्या मित्रच आहेत आणि नेहमीच एकमेकांच्या सोबत आपल्याला बघायला भेटतात. त्यांची संपूर्ण टीम पण इकडं आहे. बाकी रॉकी आणि पबजीचे संपूर्ण नियोजन करतायत. बाकी इकडं दादा कसं काचं नियोजन वगैरे? काय नाही, आमची घरचीच गाडी आहे. घरची गाडी का? जवळ घरचाच साज पळत आणि टॉप स्पीड लागतं, काय बोलशील? हो चांगला. आता मध्ये जरा पबजी आजारी होता त्याच्यामुळे जरा आम्ही 5-6 मैदान एकत्र नाही पळालो. आता पबजी झाले व्यवस्थित, आता बघू. दादा बघा हा पैरा पळाल्याच्या नंतर ना जे आपले जवळचे आसपास येतात बघा कोणीगाव आणि तुम्ही संपूर्ण आपला एकत्रच असतात आणि जवळ सगळी पोरं एकत्र येतात. चांगलं वाटतं जवळची एकत्र कसं गावातले पोरं सर्व एकत्र असतील अजून आम्हाला पण मजा वाटते जरा. आणि पैशावरून आम्ही छोटी शर्यत पण करायला तयार असतो. त्यांचं भाऊजींचा काही विषय नसतो का मोठी शर्यत झाली पाहिजे. 15,000 असो का 20,000 असो, शर्यत करा, गुलाल करा, नाही निघा. मस्त आपलं चालेल. चला शुभेच्छा. इकडे दादा पण आहे. दादाकडे बघलं एक असू वेगळं असंच थांबण आहे. बाकी एकदम सुट्टी काढून आहे. दादा कसं काय नियोजन वगैरे? एकदम चांगलं नियोजन आहे. बऱ्याच एक महिन्यातून पबजीला बरेच दिवस आरामात होता. बैल जरा आजारी होता. बोरीच्या वारला गटपात झाला, तिथून जरासा बैल एकेला आम्ही सेमीला पण हाकलला नाही. असं तिथून आज आले, बघू कमबॅक झाला तर तुम्हाला नक्कीच 100% बोलवणार. नक्कीच. चला शुभेच्छा असतील. पबजी आपण बघतोय संपूर्ण जगामध्ये जशी पबजी फेमस झाली तसं संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या या पबजीने देशभर पण चर्चा झाली या पबजीची. एक चांगल्या पहिल्यामध्ये नेहमी पळतो, मोठे शर्यती नेहमीच करत असो. चला दोन्ही या नंदीना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मित्रांनो समोर बघतात दिनेश शेठ दूधकर भालगाव यांचा चंद्र देखील आलेला आजच्या या मैदानामध्ये. मागच्या मैदानामध्ये कमबॅक झाला. 3 ते 4 महिने आपल्याला बघायला नव्हतं भेटला. आज त्याच जोशात त्याच जोमानं आपल्याला एक शिंगी चंद्र बघायला भेटतं. आणि चंद्रबद्दल सांगायचं तर नेहमीच आपल्याला मोठ्या लढती करताना बघायला भेटायचं, पण बऱ्याचशा काहीतरी गोष्टीमुळे आजारी असल्यामुळे तो आपल्याला मैदानामध्ये नव्हतं बघायला भेटला. मागच्या उसरण्याच्या मैदानामध्ये कमबॅक केला आणि एक गुलालाचा देखील मानकरी ठरला. आजच्या या मैदानामध्ये सज्ज आहे पुन्हा त्याच जोशात त्याच जोमात. बघा फिटनेस पण एकदम कडक झालेली आहे चंद्रची आणि शरीरयष्टीद्वारे किंवा लुकवाईज तो नेहमीच आपल्याला चांगलाच बघायला भेटतं. असं चंद्र आहे भालगावचं चंद्र. चला आणखी बरेचसे असे नंदी आहेत, बघूया. छोटे नंदी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो कर्जत पाटगाव सांबारीचा आपल्याला रायबा देखील आजच्या मैदानामध्ये बघायला भेटतं आहे. नंदी आल्या बघा एकदम मस्त सफेद नंदी आहे आज या खिडकालीच्या मैदानामध्ये सज्ज. इकडे भाऊ पण आहे. भाई कसं काय नियोजन वगैरे? नियोजन आता घरचीच गाडी. कोण पळणार आहे? बादल. ओके. इकडे नाशिकचा बादल आणि रायबा अशी गाडी पळणार आहे का? पळलेली का अगोदर याच्या आधी? नाही पहिल्यांदाच पळणार. कधी आलेली तुम्ही? आम्ही सकाळी आलो. शर्यत काय जमली नाही का जमवायची? कसं जमली नाही अजून, बघू नाव टाकू. ओके. नाव अरे वा, म्हणजे एकदम चांगले म्हणजे नाव वगैरे फिरवतो, म्हणजे चांगली शर्यती केलं तुम्ही. अरे वा चालेल. चला बघा दिसायला एकदम नंदी शांत आहेत पण कुठेतरी एकदम चांगल्या स्पीडला परत असतील. आणि इकडं आपलं दिनेश शेठ देखील आले आहेत. शेठ बरेच दिवस बॅकफूटला होता आपला चंद्र, आज कसं काय नियोजन वगैरे? आज नियोजन असं आहे, बघू आता. झालेला नियोजन छोटा मोठा केलेला आहे. नक्की काय झालेलं होतं चंद्रला? बरेच दिवस बघतो आपण मैदानामध्ये दिसत नाही. मागच्या मैदानामध्ये दिसला, आल्या कमबॅक केला. कुठेतरी सगळ्या प्रेक्षकांना बरं वाटलं की बाबा एक शिंगी चंद्र पुन्हा त्याच जोशात त्याच जोमात पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरले आणि खरोखर तो टॉप स्पीडला पळाला. चांगला पळाला त्याशी बैल उसरण्याला. आज बघू कसं पळतो. चांगला पहिरा केला आपण. मस्त. चला शुभेच्छा तुम्हाला. तर मग दादाला काहीतरी बोला. दादा का बोल कवा आमची बाईक द्याल? आताच येता ना, बोल का बोलतेस? नाही बाईक द्यायला इकडे. मित्रांनो समोर बघता 52-51 बच्चा आहे आणि इकडे लॉटरी पण बघितलं आपण बऱ्याचशा वेळेला. मोठ्या लढती आणि नेहमीच 1 नंबर. हां
गेल्या वर्षीची येवन जोडी आज बोलते एकत्र आले. मग या मागच्या वेळेस पण आपण बघितलं मोठे मोठे लढती केल्या. बरबक्कम असा नंदी आहे आणि त्याच्या मागची मेहनत पण या सगळ्या पोरांची आहे. दादा नाव काय दादा तुझं? अरे तुझं नाव विचारता भाऊ. काय सांगशील आज कसं काय नियोजन तुमचा? ओके, जमलेले वेगवेगळे पैर आहेत का? कुठून आल्यात आपण? आगासांची लॉटरी बोलला तर नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गेले. काय सांगशील? कारण का जवळजवळ ही लॉटरी पलाची तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राने बघला त्याचा पल आणि खरोखर चांगल्या पैऱ्यामध्ये तुम्ही चांगले नियोजन करून चांगला गोल केलेला आहे आणि आज पुन्हा त्याच जोशात त्याच जोमाने केला. मधला काल कुठेतरी संघर्षाचा होता पण तुम्ही परत सावरलाय. काय बोलाल? संघर्ष तर भरपूर केला आम्ही. गेल्या वर्षी 2 वर्षे येऊन जोडी पालायची मच्छी आणि लॉटरीची. हां, या वर्षी पण बॅकवर्ड होतं. जरा बिमार पडलेला म्हणून बाई आणि पैऱ्यांचा थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्या. हो बरोबर, मागच्या वेळेस आपण बोललेलो पण त्याबद्दल. बाकी लॉटरी पुन्हा एकदम मला तर वाटतं एकदम मेहनत पण जास्त घेतली तुम्ही. एकदम भरभक्कम दिसायला लागलं, कडक ना. चालेल, त्याला शुभेच्छा आजच्यासाठी. मित्रांनो समोरच बघताय थारचा मानकरी आपण उसाटणेकरांचा ब्रेकफेल रायबा बघतोय आणि आपण बघतोय की या मुंबई बिनजोडमध्ये बऱ्याचशा अशा मोठे लढती नेहमीच आपल्याला करताना बघायला भेटतो. आदातमध्ये ज्यांनी संपूर्ण मुंबई हादरवली असा आपला ब्रेकफेल रायबा आहे आणि दुसऱ्यामध्ये पण त्याच जोशात त्याच जोमात नेहमी आपल्याला पलताना बघायला भेटतं असा उसाटणेकरांचा ब्रेकफेल रायबा. नेहमीच संपूर्ण गावाचं नाव लावलं जातं. अलंकार शेट असू द्या किंवा संपूर्ण त्यांची टीम असू द्या, नेहमी स्वतःचं नाव न लावता संपूर्ण गावाचं नाव लावतं. असं कुठून संपूर्ण गावाचं नाव या रायबाने आपल्या महाराष्ट्रभर केलं आहे. दुसरा किंग ब्रेकफेल रायबा तुमच्या समोर आहे.